लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजल्यानंतर सर्वात लक्षवेधी ठरलेला लोकसभा मतदारसंघ म्हणजे बारामती. बारामती त्याचं कारण असं की खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. खरं तर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये बारामती असेल, इंदापूर असेल, दौंड असेल, पुरंदर असेल, खडकवासला असेल आणि भोर असेल या 6 विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. त्या 6 विधानसभा मतदारसंघापैकी भोर तालुक्यातली जी मतं जी आहेत त्या मतदारांना विशेष महत्व प्राप्त झाले. त्याचं कारण असं की या भोर तालुक्यातल्या मतदारांचा कौल ज्या उमेदवाराच्या मागे असेल तो उमेदवार या लोकसभेमध्ये विजयी होणार असल्याचं चर्चा जी आहे ती पाहायला मिळते. खरं तर या निर्णायक मत आपल्या बाजूने वळवण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून विविध राजकीय पक्षांनी प्रयत्न सुरू केलेले आहेत. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भोरमध्ये एक विशेष सभा घेतली आणि त्या विशेष सभेपूर्वी संग्राम थोपटे आणि अनंतराव थोपटे यांची भेट घेऊन गेले 25 वर्षापूर्वीचं राजकीय वैरत्व संपवण्याचा प्रयत्न केलेला पाहायला मिळतोय. खरं तर 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना ज्यावेळी झाली त्यावेळी संग्राम थोपटे यांच्या विरोधात काशीनाथ खुटवड या उमेदवाराला राष्ट्रवादी काँग्रेसने संधी दिली आणि त्यांना भोर विधानसभा मतदारसंघातून विजयी केलं. त्यामुळं काशीनाथ खुटवड हे विजयी जरी झालेले असले तरी संग्राम थोपटे आणि शरद पवार यांच्यातला दुरावा मात्र नक्कीच वाढलेला पाहायला मिळाला. त्यामुळं हे 25 वर्षाचं वैरत्व जे आहे ते संपवण्यासाठी शरद पवारांनी एक पाऊल टाकल्याचं पाहायला मिळतंय. कारण लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार सुप्रिया सुळे म्हणजे शरद पवारांच्या कन्या ज्या आहेत त्या या निवडणुकीमध्ये उभ्या आहेत. हे वैरत्व संपवण्यासाठी शरद पवारांनी पाऊल टाकलं. त्याचबरोबर विविध राजकीय पक्षाचे वेगवेगळे अधिकारी असतील, पदाधिकारी असतील यांनी देखील या संग्राम थोपटे कुटुंबियांची भेट घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये प्रामुख्यानं सुनेत्रा पवार असतील, सुप्रिया सुळे असतील किंवा काल परवा विजय शिवतारे यांनी देखील थोपटे कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांची जवळीक साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं तर विजय शिवतारे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात दंड थोपटलेले आहेत. विजय शिवतारेंनी शिवसेनेमध्ये बंडखोरी करून ते या लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत आणि त्यांनी देखील संग्राम थोपटे आणि अनंतराव थोपटे यांची भेट घेऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न एका प्रकारे केल्याचं पाहायला मिळतंय. दुसरीकडं सुनेत्रा पवार यांनी देखील गेल्या काही दिवसांपूर्वी संग्राम थोपटे आणि अनंतराव थोपटे यांची भेट घेऊन त्यांची देखील विचारपूस केलेली होती. तर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी देखील संग्राम थोपटे आणि अनंतराव थोपटे यांची भेट घेतलेली आहे. खरं तर संग्राम थोपटे आणि अनंतराव थोपटे यांना विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे. त्याचं कारण असं की भोर विधानसभा मतदारसंघामध्ये या थोपटे कुटुंबियांचं विशेष प्राबल्य आहे. या भागातल्या संस्था ज्या आहेत त्या सहकारी संस्था असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असतील या संस्थांवर थोपटे कुटुंबियांचा वेगळा प्रभाव आहे. त्यांच्या ताब्यात किंबहुना या सगळ्या संस्था आहेत. त्यामुळं भोर तालुक्यावरती या थोपटे कुटुंबियांचं वेगळं प्राबल्य आहे आणि या निवडणुकीमध्ये ज्या कोणाच्या पारड्यात भोरकरांची मतं जातील तो उमेदवार जो आहे तो विजयाकडे वाटचाल करणार आहे. त्यामुळेच की काय हे सगळे विरोधक जे आहेत, सगळे सत्ताधारी लोक असतील किंवा विरोधक असतील, हे थोपटे कुटुंबियांची मनधरणी करताना पाहायला मिळतात. खरं तर थोपटे कुटुंबियांचा राजकीय प्रवास जर पाहिला तर संग्राम थोपटे हे गेले 3 टर्म भोर विधानसभा मतदारसंघातले आमदार आहेत. त्यापूर्वी अनंतराव थोपटे हे 4 टर्म जे आहेत ते जवळपास 20 वर्ष या भागाचं लोकप्रतिनिधित्व करतात. त्यामुळं गेली जवळपास 35 वर्ष या थोपटे कुटुंबियांचं या भागात प्राबल्य आहे आणि या निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये जे संग्राम थोपटे आणि अनंतराव थोपटे यांचं एक वेगळं महत्व आहे. ही मतं जर आपल्याला मिळाली तर आपला विजय निश्चित होऊ शकतो. म्हणून की काय हे सगळे जे विरोधक आहेत ते सध्या भोरकडे हेलपाटे मारताना दिसत आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. कारण भोरमध्ये या नेते मंडळींचे दौरे वाढलेले आहेत. भोरच्या मतदारसंघात या लोकांच्या भेटीगाठी वाढलेल्या आहेत. किंबहुना खासदार सुप्रिया सुळे यांचे देखील मोठ्या प्रमाणावरती दौरे त्या भागात सुरू आहेत. सुप्रिया सुळेंशिवाय सुनेत्रा पवार असतील, विजय शिवतारे असतील यांनी देखील या भागाचे दौरे जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर सुरू केलेले आहेत आणि या भागातली मतदार आपल्याकडे कसे वळतील किंवा संग्राम थोपटे आणि अनंतराव थोपटे यांच्या माध्यमातून आपल्याला कशी जास्तीची मदत होईल हे देखील हे पाहतायत.
आणि दुसरीकडे जर पाहिलं तर बारामती लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर भोर असेल, भोर शिवाय खडकवासला हा भाजपचा गड मानला जातो. दौंड असेल, दौंडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात युती आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळं कुठंतरी दौंडची मतं जी आहेत ती निम्मी निम्मी होऊ शकतात. बारामतीतही तीच परिस्थिती आहे. दोन्ही पवार कुटुंबियांमध्ये स्प्लिट झाल्यानंतर बारामतीची मतं देखील त्याच पद्धतीने विभागली जाणार आहेत. पुरंदरमध्ये खुद्द शिवतारे उमेदवार असल्यामुळं ती मतं जी आहेत ती शिवतारेंना काही भागात काही प्रमाणात जाऊ शकतात. काही प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार गटाकडे हे देखील मतं जाणार आहेत. पुरंदरचा विचार केल्यानंतर आपण जर इंदापूरचा विचार केला, इंदापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्ता भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये जरी वैरत्व असलं तरी आज देवेंद्र फडणवीस यांनी हर्षवर्धन पाटील यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं तिथं देखील निम्मी निम्मी मतदान होऊ शकतं असं मानलं जातंय आणि त्यामुळे सगळ्यात लक्षवेधी ठरलेला जो मतदारसंघ आहे तो भोर, आणि त्यामुळं फक्त भोर विधानसभा मतदारसंघातल्या मतदारांची मतं ज्या बाजूने असतील तो उमेदवार जो आहे तो विजयी होणार असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. त्यामुळेच सगळे नेते मंडळीचे सध्या भोरकडे धाव घेताना पाहायला मिळतात. कॅमेरामॅन अमोल वसंत मोरे, मुंबई तक, बारामती.